For more videos and information, download Speed News Live 24 app and subscribe our YouTube channel. नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये मी पूजा आज आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. गोष्टी सोप्या कायद्याच्या या खास एपिसोडमध्ये आपण नेहमीच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत वेगवेगळ्या कायद्याच्या गोष्टी पोहोचवत असतो आणि आजही आपण राईट्स ऑफ सिनियर सिटीजन्स या टॉपिकवरती चर्चा करणार आहोत. आणि यासाठीच आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये ॲडव्होकेट शीतल श्रीपाद देसाई यांना आमंत्रित केलेलं आहे, ज्यांचं क्वालिफिकेशन आपण बघायला गेलं तर त्या BSL LLB LLM यासोबतच नेट MSW आणि DLL असं त्यांचं क्वालिफिकेशन आहे. आणि त्यानंतर त्या संचालिका आहेत प्रोफेशनल लॉ अकॅडमीच्या आणि यासोबतच सहसंचालिका आहेत SS लॉ पब्लिकेशनच्या. आपण मॅडमकडून आज सविस्तर राईट्स ऑफ सिनियर सिटीजन्स म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि अधिकार काय आहेत याविषयी चर्चा करणार आहोत. मॅडम, तुम्ही सर्वप्रथम आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल मी तुमचं मनापासून स्वागत करते. मी सर्वप्रथम आपले आणि आपल्या चॅनलचे आभार मानते की तुम्हाला इथं मला बोलवून तुम्ही मला विचार मांडण्याची जी काही संधी दिलेली आहे त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. थँक्यू मॅम. मॅम, आपण आज एका वेगळ्या टॉपिकवरती इथं बोलायला आलेलो आहोत. विषय आहे राईट्स ऑफ सिनियर सिटीजन्स म्हणजेच वरिष्ठ नागरिकांचे हक्क आणि अधिकार. तर मॅडम, यावरती चर्चा करण्याआधी आपण त्यांच्या समस्या मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडते. येस, प्रामुख्यानं हा जो प्रश्न आहे म्हणजे समाजामध्ये जेव्हा आपण बघतो कुटुंब व्यवस्था जी आहे ही समाजाचा बेसिक स्तर आहे. प्रथम जो स्तर आहे तो कुटुंब व्यवस्था आहे आणि कुटुंबामध्ये जर का आपण बघितलं तर तिथं आई वडील आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणजे आजी आजोबा येतात, ह्या सगळ्या घटकांचा समावेश होतो. आणि कुटुंब व्यवस्था जी आहे ती जॉईंट फॅमिलीकडून आता न्यूक्लिअर फॅमिलीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. तिचं स्वरूप बदलताना दिसतंय. आणि याच्यामध्ये हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा आई वडील आहेत तर यांना आपण जे पाल्य आहेत ते त्यांच्या काही कारणांमुळे म्हणजे मुद्दामून किंवा जाणीवपूर्वक अशी दोन्ही कारणं आहेत यामध्ये. आणि ह्या दोन कारणांमुळे ते त्यांच्या आई वडिलांना किंवा त्यांच्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांना सांभाळायला असमर्थ आहेत. जॉब करत असतील काही पाल्य तर ते आपल्या आई वडिलांना सांभाळू शकत नाहीत, म्हणजे ही त्यांची काही एक स्वतःची अडचण आहे. आणि अशामुळे ते असे पाल्य त्यांना ओल्ड एज होम मध्ये किंवा वृद्धाश्रमामध्ये आपल्या आई वडिलांना किंवा घरातले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना ते तिथे पाठवतात. तर ही एक त्यांची एक अडचणीची बाजू आहे. आणि दुसरी बाजू आहे की काही जी पाल्य आहेत म्हणजे काही जे मुलं आहेत सांभाळ करायला असमर्थ आहेत किंवा ते जबाबदारी त्यांची झटकतात आणि ते म्हणतात की आम्ही तुम्हाला सांभाळणार नाही आणि ते जाणीवपूर्वक त्यांना त्या ओल्ड एज होम मध्ये किंवा त्या वृद्धाश्रमामध्ये सोडवतात किंवा पाठवतात. ह्या अशा दोन्ही बाजू आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. तर ह्याचे भरपूर सारे कारण आहेत आणि हा खूपच सामाजिक लेवलचा गंभीर प्रश्न आहे. जर का आपण स्वतः ह्याच्यामध्ये प्राथमिक लेवलला इनिशियल्स घेतले तर याच्यावरती आपल्याला नक्कीच काहीतरी मार्ग काढण्याला मदत होईल. आणि हा जो सामाजिक प्रश्न आहे तर हा आपण सॉर्ट आउट करण्याचा आपण पुरेपूर सर्वजण प्रयत्न करू शकतो. नक्कीच मॅडम. आज आपण ज्येष्ठ नागरिकांच्या विषयी बोलत असताना एक गोष्ट म्हणजे जो काही सेन्सिटिव्हपणा असतो तो त्यामध्ये खूप दिसून येतो आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या ज्या आहेत ते दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मॅडम, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे ह्या समस्या वाढत आहेत, तर यामध्ये कायदेशीर तरतुदी नेमक्या काय आहेत, काय सांगाल त्याबद्दल? नक्कीच सांगेन. आता फक्त त्याच्या आधी फक्त मी सांगते की मी जसं सांगितलं जाणीवपूर्वक आणि काही अडचणींमुळे ते सोडतात वृद्धाश्रमामध्ये पाल्य. तर त्याच्यामध्ये त्यांच्या समस्यामध्ये आर्थिक समस्या आहेत, मानसिक समस्या आहेत, शारीरिक समस्या आहेत, सायकोलॉजिकल समस्या आहेत. तर अशा प्रकारच्या समस्या फेस करतात ते. आणि याच्यामध्ये CRPC जर का कायदेशीर तरतुदींचा जर का तुम्ही अभ्यास केला तर क्रिमिनल प्रोसिजर कोडचा जो सेक्शन 125 आहे 125 तर त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन केले की जे स्वतःला मेंटेन ठेवायला असमर्थ आहेत, अच्छा म्हणजे शारीरिक दृष्ट्या जर का ते असमर्थ असतील, इकॉनॉमिकली जर का ते असमर्थ असतील, इनकेपेबल असतील तर ही पाल्यांची कर्तव्य आहे किंवा पाल्यांची ड्युटी आहे की त्यांनी काय करायचं, त्यांना मेंटेन ठेवायचंय. ओके, असं CRPC मध्ये सांगितलेलं आहे सेक्शन 125 मध्ये. पण ती जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर थ्रू जर का आपण गेलो कोर्टा थ्रू तर ती खूप लॉंग प्रोसिजर आहे आणि तिथं न्याय मिळायला ह्या ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळायला थोड्याशा अडचणी येऊ शकतात. तर त्याच्यासाठी केंद्र सरकारने आई वडील आणि ज्येष्ठ नागरिक यांचं चरितार्थ आणि कल्याण याच्यासाठी जो ऍक्ट काढलेला आहे, जो कायदा काढलेला आहे तो 2007 साली इम्प्लिमेंट केलेला आहे, पारित केलेला आहे. आणि त्याचबरोबर राज्य सरकारांना सांगितलेलं आहे की तुम्ही ह्या कायद्याला धरून ह्या ऍक्टला धरून तुम्ही तुमच्या राज्यामध्ये या संदर्भातले नियम लागू करा. आणि तसंच त्याच धर्तीवर आधारित महाराष्ट्र राज्य सरकारने आई वडील आणि ज्येष्ठ नागरिक यांचं चरितार्थ
आणि कल्याण यांच्या संदर्भातला रूल जो आहे, यांच्या संदर्भातला नियम जो आहे तो 2010 ला इम्प्लिमेंट केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग त्याच्यामध्ये कायदेशीर तरतुदी बघितल्या तर मग ज्या काही कंप्लेंट्स असतील ज्येष्ठ नागरिकांच्या, आई वडिलांच्या, जे इनकेपेबल आहेत स्वतःला सांभाळायला, तर ते डायरेक्टली सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे एका साध्या कोऱ्या पेजवरती ऍप्लिकेशन करून त्यांची जी कंप्लेंट आहे ती फाईल करू शकतात. तर ह्या अथॉरिटी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्याचबरोबर कन्सिलिएशन ऑफिसर्स पाहायला मिळतात की ज्यांच्या थ्रू हे जे ऍप्लिकेशन्स आलेले असतात, असे जे अर्ज आलेले असतात, कंप्लेंट्स, तर त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय देऊन त्यांच्या संदर्भात ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत, जसं की त्यांना मेंटेनन्स देणं, आर्थिकदृष्ट्या त्यांना पाठबळ देणं, त्याच्यामध्ये 10,000 रुपयांची तरतूद केलेली आहे. आणि जर का 10,000 किंवा हा जो मेंटेनन्स नाही दिला पाल्यानी त्या आपल्या आई वडिलांना किंवा सिनियर सिटीजनला, तर तिथे त्यांना इम्प्रिझनमेंट सुद्धा मेन्शन केलेली आहे. ती 3 महिन्यापर्यंतची इम्प्रिझनमेंट म्हणजे कारावास आहे. आणि तो ही जी पनिशमेंट आहे किंवा ही जी शिक्षा आहे ती आणखीन एक्सटेंड करण्याचा सरकारचा विचार आहे किंवा गव्हर्नमेंटचा त्याच्यावरती विचार सुरू आहे. ते अजून पेंडिंग आहे प्रकरण त्याच्यावरती. अशा पद्धतीच्या तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्याबरोबर वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, जसं की श्रावणबाळ सेवा राज्य पेन्शन योजना आहे, संजय गांधी निराधार योजना आहे. त्याच्यामध्ये ज्या काही हेल्थ फॅसिलिटीज असतील, म्हणजे मेडिकलमध्ये किंवा हॉस्पिटल्समध्ये जी काही बिलिंग्स होतील मेडिकल फॅसिलिटीज, तर त्याच्यामध्ये त्यांना कन्सेशन मिळायला पाहिजे. पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सारख्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सिनियर सिटीजनना कन्सेशन, म्हणजे 2007च्या कायद्यामध्ये या सर्वांची तरतूद आहे. येस त्यांना कन्सेशन देण्याची योजना केलेली आहे. अशा प्रकारच्या आहेत की दुर्दैवानं ह्या लोकांना माहिती नाहीये. तर ह्याच्या संदर्भात सुद्धा अवेअरनेस हवाय, जनजागृती होणं या संदर्भात आवश्यक आहे असं मला प्रामुख्याने वाटतं. नक्कीच मॅडम. म्हणजे 2007चा जो काही कायदा आहे ज्या संदर्भात मॅडम बोलतायत, फक्त घरगुती मॅटर्सच नाही तर बाहेर जे ज्येष्ठ नागरिकांना समस्या उद्भवत आहेत, मग त्या टॅक्सेशन मधले असतील किंवा इतर कोणत्याही असतील. मॅडम यासोबतच बँकेत सुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या स्कीम्स आणि सोयी सुद्धा उपलब्ध आहेत. त्यानंतर मॅडम माझा पुढचा प्रश्न आहे की राईट्स ऑफ सिनियर सिटीजन बद्दल बोलताना या संदर्भातील अधिनियम आणि नियमांबद्दल काय सांगाल? जसं मी आता तुम्हाला सांगितलं की केंद्र सरकारने 2007ला कायदा बनवलेला आहे आई वडील आणि ज्येष्ठ नागरिकांचं चरितार्थ आणि कल्याण. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये द मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ द सिनियर सिटीजन्स ऍक्ट 2007 असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारला किंवा प्रत्येक राज्याला नियम बनवायचं, ह्या ऍक्टला अधीन राहून नियम बनवायचं सांगितलेलं आहे. आणि तशा पद्धतीचे ऍक्ट प्रत्येक स्टेटने बनवलेले आहेत. आणि सांगायची गोष्ट झाली तर महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश ही राज्य आता सिनियर सिटीजनच्या क्राईम्स जे आहेत त्यांच्यामध्ये अग्रेसर आहेत. ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर का आपण 2017, 18 आणि 19चा जर का रिपोर्ट बघितला, जो काही क्राईम रेट आहे तर तो आपल्याला सातत्यानं वाढताना दिसतोय. तर या संदर्भात ही सुद्धा एक चिंतेची बाब आहे. आणि त्याच्यावरही सामाजिक लेवलला तर उपाययोजना होतातच. म्हणजे वेगवेगळ्या एनजीओज आहेत, समाजातील जी काही फिलॉन्थ्रॉपिस्ट लोक आहेत, दानशूर लोक आहेत, ती सुद्धा पुढे येऊन या संदर्भात काही उपाययोजना करतात, एनजीओसला मदत करतात. तर स्वतःची म्हणजे आपण ही आपली जबाबदारी आहे हे समजलं पाहिजे. नक्कीच. कारण की जेव्हा अशा जबाबदाऱ्या आपण स्वतः पूर्ण करू तेव्हा हे सामाजिक लेवलचे प्रश्न उद्भवणारच नाही. कारण की ह्याची सुरुवात आपणच केलेली आहे. जर का हे जे प्रश्न आहेत हे आपण स्वतः सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न केला तर कायद्याची आणि किंवा सामाजिक संस्थांची मदत घेण्याची तितकीशी गरज पडेल असं मला वाटत नाही. आणि ह्याची सुरुवात आपण स्वतःहूनच स्वतःच्या घरापासून करणं गरजेचं असं मला इथे वाटतं. नक्कीच मॅम. तुम्ही आता बोललात महाराष्ट्र संदर्भात, आपण स्पेशली महाराष्ट्र संदर्भात बोलूया मॅम. तुम्ही बोलल्याप्रमाणे महाराष्ट्रात म्हणजे ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या समस्या आहेत ते दिवसेंदिवस खूपच वाढताना दिसत आहेत. तर मग स्पेशली महाराष्ट्रातल्या या संदर्भातल्या ज्या काही शासकीय योजना असतील त्या संदर्भात आम्हाला ऐकायला हवी. येस नक्कीच. याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या प्रस्तावित आहेत, ज्या योजना प्रस्तावित आहेत अजून त्या पूर्णत्वास आलेल्या नाहीयेत, तर त्याच्यावरती अजून गव्हर्नमेंटचं सँक्शन बाकी आहे. तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जे काही कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत तर त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये ह्या सिनियर सिटीजन्स लोकांसाठी त्यांच्या मनोरंजनासाठी किंवा त्यांना कुठल्या त्यांच्या ऍक्टिव्हिटीज असतील, एक्झरसाइज असतील किंवा आणखी त्यांच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतील तर त्याच्यासाठी त्यांना मल्टीपर्पज हॉल बांधण्यात यावा असं एक प्रोजेक्ट किंवा अशी एक योजना प्रलंबित आहे किंवा प्रस्तावित आहे असं म्हणूयात आपण. त्याच्यामध्ये त्यांना कमोड सिस्टीमची टॉयलेट्स वगैरे आहेत, अशा म्हणजे त्यांच्या शारीरिक दृष्टिकोनातून
ह्या सुद्धा काय म्हणता येईल योजना प्रलंबित योजना आहेत. त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर की जे काही कन्स्ट्रक्शन्स आहेत तर तिथे बिल्डर्सना असं एक सांगितलेलं गायडिंग प्रिन्सिपल असं दिलेलं आहे किंवा मार्गदर्शक तत्त्वे अशी दिली आहेत की त्यांनी त्या हाऊसिंगमध्ये त्यांना त्यांच्यासाठी एक ओल्डेज होमची स्पेस रिझर्व ठेवावा की ज्याच्यामध्ये ह्या ओल्डेज लोकांना त्यांच्या ऍक्टिव्हिटीज तिथे करता येतील किंवा जे काही मनोरंजन असेल म्हणजे कारण की त्यांची पाल्य जेव्हा ऑफिसला जाणार आहेत ते जेव्हा घरात एकटे असणार आहेत तेव्हा अशा वेळी ते तिथे येऊन त्या ऍक्टिव्हिटीज त्यांच्या करतील अशा संदर्भातल्या योजना अजून प्रलंबित आहेत. त्या योजना लवकरात लवकर अंमलात याव्यात अशी प्रार्थना मॅडम आम्ही करतो, कारण ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न तुम्ही म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रात ही खूप मोठी आणि गंभीर समस्या पाहायला मिळते. ज्याप्रमाणे लहान मूल असतं त्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची सेम तीच अवस्था असते, किंबहुना मला वाटतं त्यापेक्षा जास्त सेन्सिटिव्ह असतात ज्येष्ठ नागरिक आणि प्रत्येक घरामध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांचंही म्हणजे जीवनाचे त्यांचा जो शेवट आहे तो चांगला व्हावा यासाठी सरकार अनेक योजना घेऊन आलेलंच आहे आणि यासोबतच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा योजना आजही प्रलंबित आहेत आणि त्या लवकरात लवकर अंमलात येतीलच. मॅडम आता आपण राईट्स ऑफ सिनियर सिटीजन्स वरती बोलतच आहोत, तर तुम्हाला काय वाटतं की आणखीन कोणत्या योजना अंमलात आल्या पाहिजेत किंवा काय उपाययोजना यावरती झाल्या पाहिजेत यावर म्हणून तुमचं मत काय जाणून घ्यायला आवडेल? मला असं प्रामाणिकपणे वाटतं की हा जो प्रश्न आहे हा सामाजिक लेवलचा आपणच केलेला आहे. कारण की जर का आपण जसं की आपले आई वडील आपल्याला सांभाळतात, आपण लहान असतो तेव्हा आपण असमर्थ असतो काही गोष्टी करण्यासाठी, म्हणजे आपलं पालन पोषण असेल, आपलं शिक्षण असेल, आपल्या ज्या सगळ्या जबाबदाऱ्या असतील त्या आर्थिक असतील, मानसिक असतील, भावनिक आधाराच्या गोष्टी असतील तर ते सगळ्या जबाबदाऱ्या आई वडील व्यवस्थितपणे पार पाडतात. पण आपण मात्र काय करतो, मोठं झाल्यानंतर काय करतो, आपण सांगतो की मला शिक्षणासाठी बाहेर जायचं आणि मला काही आयुष्यामध्ये करिअर करायचं म्हणजे करिअरच्या पाठीमागे जाताना आपण जी आपली जबाबदारी आहे, जी नैतिक जबाबदारी आहे तीच आपण विसरून जातो. तर जर का सर्वांनीच ह्या जबाबदारीची जाणीव ठेवून त्या दृष्टिकोनातून जर का पावलं उचलली तर कौटुंबिक व्यवस्था सुधारेल आणि कौटुंबिक लेवलला हा प्रश्न आपल्याला सोडवण्यात येईल आणि अर्थातच सामाजिक लेवलला हा प्रश्न जाणार नाही, कारण की तुम्ही आम्हीच सगळ्यांनीच मिळून हा प्रश्न सामाजिक लेवलला पोहोचवलेला आहे. तर अशा पद्धतीच्या गोष्टी आपण करू शकतो किंवा आणखीन एक पर्याय जसं मी तुम्हाला सांगितलं की पाल्य काही जाणीवपूर्वक ठेवतात ओल्ड एज होम मध्ये, काही त्यांच्या अडचणी असतात त्याच्यामुळे ठेवतात. तर अशा वेळी जेव्हा ते पाल्य बाहेर जाणार आहेत सर्व्हिसेससाठी, नोकरीसाठी, तर त्यांनी जर का अशा जसं आपण पाळणा घरांमध्ये मुलांना सांभाळायला ठेवतो, तर जर का अशा प्रकारच्या नर्सेस जर का ट्रेन करून घरी आपल्या आई वडिलांची देखभाल करण्यासाठी आपण ठेवल्या तर ह्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीनं आपण त्याच्यावरती मात करू शकू आणि आपण जॉब पण करू शकू आपला आणि आपल्या आई वडिलांची पण काळजी घेऊ शकू. अशा पद्धतीनं उपाययोजना करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. मॅडमने खूप छान आपल्याला उपाययोजना सांगितल्या. त्यातला मॅडम तुमचा महत्त्वाचा पॉईंट मला आवडला की जे जबाबदारीने प्रत्येकाने वागलं, म्हणजे 2007 हा कायदा राज्य सरकारने केला, पण हा कायदा करण्याची गरज का भासली याचाही विचार प्रत्येकाने अंतर्मुख होऊन करणं तितकंच गरजेचं आहे. मॅडम, समस्या उद्भवल्यानंतरच त्यावरती कायदा येत असतो, म्हणजे या समस्या सरकारनं दखल घ्यावी इथपर्यंत गेलेल्या आहेत आणि हे यासारखं दुर्दैव दुसरं नाहीये, कारण प्रत्येक माणसाला ओल्ड एज मधून जावंच लागणार आहे आणि आपण जसं आपल्या आपल्या घरातल्या ओल्ड म्हणजे वयोवृद्ध लोकांशी वागू ती आपली पिढी बघून उद्या आपल्याशी तसं ट्रीट करणार असते नक्कीच. आणि आपल्याला जर त्या कंडिशन मधून जाताना आपण व्यवस्थित जायचं असेल तर आपणही आपल्या पाल्यांच्या वरती त्या पद्धतीचे संस्कार करणं खूप गरजेचं आहे. मॅडम, तुम्ही आज इथे आलात आणि इतक्या सुंदर गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या, यासोबतच त्यावरती काय अधिनियम आहेत, नियम काय आहेत आणि काय केलं पाहिजे सरकारनं हे मत सुद्धा मॅडमनी इथं मांडलेलं आहे. मॅडम, तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल संपूर्ण स्पीडच्या टीमकडून मी आपलं आभार मानते. थँक्यू सो मच. For more videos and information, download Speed News Live 24 app and subscribe our YouTube channel.